हो, माहिती आहे. संक्रांत होऊन 2 दिवस झाले, पण मला काही रिझन्समुळं 2 दिवस उशिरा सेलिब्रेट करावी लागली. संक्रांत म्हटलं तर पुरणाचा स्वयंपाक आलाच, म्हणून एकदा तर छान असं पुरण बनवून घेतलं आणि त्यानंतर ना दरवाजामध्ये छान अशी रांगोळीसुद्धा काढली होती. या सणाच्या दिवशी ना छोटे-मोठे कामही खूप जास्त असते, म्हणून एकदा तर हे देवपूजेचं ताट क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना लक्षात आलं म्हणून एकदा तर वाणसुद्धा बनवून घेतलं होतं. जे काम लक्षात आले ते एकदा आवरून घेतले आणि त्यानंतर लगेच कुरडई पापडही तळायला घेतले होते. जरी मी 2-3 दिवसापूर्वीच हे सगळं खाल्लं, पण मला तरी असं वाटतं पुरणाचा स्वयंपाक हा ना या सगळ्या गोष्टीशिवाय अपूर्णच आहे. असो, त्यानंतर ना छान अशी रेडी झाली होते पूजा करण्यासाठी. इथे ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नाही, त्यामुळे मला काही बाहेर जाता नाही आलं, म्हणून काय घरीच छान अशी पूजा केली होती. विठोबा झाला, आता पोटोबा करायची वेळ आली होती. खूप जास्त भूक लागली म्हणून एकदा ना जेवण करून घेतलं होतं. जेवण केल्यावर एवढा आळस आला तर झोपून राहिले तर डायरेक्ट 5 वाजता जाग आली होती. त्यानंतर मग मी माझे राहिलेले काम आवरले आणि रात्रीच्या वेळेस वॉकिंगसाठी बाहेर गेलो. त्यानंतर ना माझ्या फेसला मेकअप तसाच होता, म्हणून तर एकदा वाईप्सना क्लीन केला आणि त्यानंतर फेसवॉश करून मी माझा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.